श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि हे इचलकरंजीमधलं वायडिंग मशीन आहे, जिथं वहिनी कामाला जाते तिथलं तिनं थोडंसं शूट करून आणलेलं ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। म्हणजे असे जे सुताचे कोण तयार होतात वायडिंग मशीनवर आणि ते मग पुढे जातात। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सायंकाळ। आणि दळप वगैरे आता केलं, अजून आपल्याला तरी पण ते 50 किलो गहू आणलेली ती पूर्ण चाळून मग त्याला पावडर वगैरे लावून ठेवायचे आहे। त्यातले 10-12 किलो आता मी निवडलेला आहे। आणि कपडे बघू शकता तुम्ही, पाऊस मोठा नाही पण बारीक असा पाऊस पडतच आहे सकाळपासून। म्हणजे असं एकदम धोधो पडत नाही पण बारीक पडतो, पण तेवढ्याच म्हणजे पावसानं काय होतंय तर कपडे सगळे आपली ओले होतात, म्हणून मी थोडी थोडी सुकवली आणि आताच घातले। आतानी कपडे चांगले वाळतात बघा बाहेरपेक्षा, म्हणून तर घातलेले आहेत। आणि आज दुकानात काही जाणं झालं नाही, चहा वगैरे संध्याकाळचा आता झाला। आणि हे दुकानात गेलेले आहेत। श्रीला म्हटलं ती बैल आपण काढलेली होती बेंद्राची, ती झाडाखाली ठेवून येता मग त्याला लावून दिलेला आहे। आणि दळप अजून दळून आणायचा, त्या डब्यात काही मावत नाही, पोत्यात घालून देते म्हणजे त्यांना आणायला सुद्धा बरं पडतं गाडीवरून। तर आजचं असं रुटीन आहे दिवसभराचं। आज वार आहे शनिवार, शनिवारचाच व्हिडिओ तुम्हाला शनिवारी येत आहे। टायमिंग दाखवते मी तुम्हाला किती वाजलेले आहेत। अजून देवाजवळ दिवा अगरबत्ती वगैरे करायचंय, घर सगळं लोटून काढायचं। एक खोल तेवढी मी लोटून काढल्या, कारण की इथं मी दळप करायला बसलेली होती। आणि बाहेर पाऊस पडत आहे, पण गरम पण केवढं होत आहे बघा। म्हणजे पाऊस पण पडत आहे आणि गरम पण होत आहे। नेमकं म्हणजे ऋतू कोणता चाललाय ते काही कळना झाले, सगळंच व्हायला आले। थंड पण वाजल्या, उकडाय पण लागले आणि पाऊस पण पडाला। तिन्ही ऋतू एका दिवसात आहेत। हे पहा केवढं गरम व्हायला लागले, अवघड आहे। 5:30 वाजलेत। जेवणाचं हाय की जेवणच आहे नको ये। आणि आमच्या इथे मुश्रीफ साहेबांची सभा होती, त्या सभेमध्ये सगळ्या घरकुलला म्हणजे पूर्ण घरकुलमध्ये सगळ्यांना जेवण होतं। जवळजवळ 1000 माणसांचं जेवण होतं, छान होतं बघा। 10वी-12वीच्या मुलांचा सत्कार सुद्धा केला त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये आणि खूप छान कार्यक्रम झाला। त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे। सकाळी नाश्त्याला मी ज्या पण शेवया बनवून आणलेल्या होत्या त्याचा उपमा म्हणजे उपीट बनवत आहे। तर त्यासाठी काय केलेलं आहे तर 2 पळी तेल घातलेलं आहे, जिरं मोहरी घातलेले आहेत, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची घातलेली आहे। आणि चांगला कांदा आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि पाऊस बघू शकता तुम्ही, एकदम बारीक असा पाऊस पडत आहे। ऊन पण पडलेलं आहे आणि पाऊस पण पडत आहे। नेमका कोणता ऋतू चालू आहे ते काही कळत नाही। आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। खूप छान शेवयाचा उपमा म्हणजे उपीट हे होतं, नक्की ट्राय करून बघा। आता भरपूर जण विकतच्या शेवयाचा आणत असेल, पण विकतच्या शेवयांचा अजिबात ते म्हणजे उपीट चांगलं होत नाही, त्याची खीर चांगली होते। पण ह्या ज्या आपण बनवलेल्या शेवया असतात मशीनवर त्याचा उपमा खूप छान होतो। आणि त्यानंतर कांदा लाल झाल्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि मॅगी मसाल्याचं एक पॅकेट 5 रुपयाचं घातलेलं आहे। आपण कशी मॅगी बनवतो त्या पद्धतीनेच हा उपमा होतो। मॅगी मसाल्यामुळे थोडीशी चटपटीत अशी चव त्याला येते। आणि सगळ्यात आधी शेवया तेल टाकून थोड्याशा भाजून घ्यायच्या, कारण की कच्च्या शेवया घालायच्या नाहीत, थोड्याशा भाजून घ्यायच्या। आणि कांदा वगैरे भाजल्यानंतर मॅगी मसाला ते घातला, हळद घातली, तो पण तेलात चांगला भाजला। आणि त्यानंतर आपण ज्या शेवया घातलेल्या त्या चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या, कारण की सगळा मसाला वगैरे त्याला लागला पाहिजे। आणि दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण गरम पाणी उकळेलच घालायचं। गार पाण्यामध्ये या शेवया बनवायच्या नाहीत, नाहीतर एकदम अशा मग त्या गिच्च होतात, अजिबात सुटसुटीत होत नाहीत। तेलात शेवया भाजल्यामुळं पाणी आपण गरम ओतल्यानंतर पण त्या अशा सुट्ट्या राहतात, म्हणजे एकमेकांना चिटकत नाहीत। यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट जरी वापरला तरीसुद्धा
चालेल, किंवा आपली जी चटणी असते बघा भाजीला वगैरे वापरतो आपण, ती चटणी घातला तरीसुद्धा चालेल. मी इथं हिरवी मिरची वापरलेली आहे आणि थोडीशी वरनं कोथिंबीर घालायची, छान लागते. आपल्यात आता सगळं घालून झालेलं आहे जिन्नस. आपण आता चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आणि बारीक गॅसवर एक 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून सगळ्या शेवया त्या अशा म्हणजे एकदम अशा फुगून वर येतात. अजून एवढी भांडी घासायची आहेत. कपडे वगैरे माझे धुवून झालेले आहेत आणि देवांना आता नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता करून घेणार. आणि मग आजची देवपूजा काय माझ्याकडे नव्हती, श्री आणि यांनी दोघांनी मिळून देवपूजा केलेली आहे. कसं झाले हो कामावर आता आला सर? आता पुढचं रुटीन काम आहे दुकानात. कसं झाले रे? झाले. आणि ते गेले दुकानात. मी आता स्वयंपाक करते. भांडी घासून घेतली, किचन ओटा पुसून घेतला आणि मोडा आणलेली होती, तर मोडाची उसळ बनवणार आहे. त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकली आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यामध्ये हळद आणि लाल तिखट घातलेला आहे आणि आपण चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. मोडाची भाजी पण छान लागते आणि उसळ पण मोडाची खूप छान लागते. सगळ्यात आधी तव्यामध्ये मोडं भाजून घ्यायची, चांगली खमंग वास येऊसपर्यंत. बिन भाजता मोडा अजिबात चांगली लागत नाही, त्यामुळे मोडा आधी व्यवस्थित भाजून घ्यायची. आणि टोमॅटोसुद्धा तेलात आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर. आणि त्यानंतरच मग जी मोडं आपण भाजून घेतलेली होती ती आपण जे टोमॅटो वगैरे भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला वगैरे व्यवस्थित मोडांना लागला पाहिजे. आणि मग गरजेनुसार आपण पाणी घालायचं आहे. त्यानंतर जेवण वगैरे केलं, मोडाची भाजी भाकरी केली आणि भात रात्रीचा होता त्याला फोडणी मारला. आणि नंतर मग जेवण वगैरे केल्याने हे झोपलेले आणि गव्हाचं दळप संपलेलं, त्यामुळं मग गहू निवडत आहे मी. कंट्रोलचे गहू असल्यामुळे थोडी घाण असते, त्यामुळं घोळून पाकडूनच सगळं घ्यावं लागतं. नाहीतर कसं होतं बारीक बारीक त्याच्यामध्ये बिया खडं सगळं असतात, उशा वगैरे असतात, मग ते नुसता पाकडून किंवा निवडून निघत नाही. तर घोळल्यामुळं काय होतं तर सगळं व्यवस्थित खाली पडलं जातं. ते आपण जे दुकानातनं गहू आणतो त्याला एवढं निवडावं वगैरे लागत नाही, पण जे कंट्रोलचे गहू असतात त्याला स्वच्छ निवडावं लागतं, कारण त्यामध्ये घाण खूप जास्त होते. आता ह्या गव्हामध्ये बाकीचं काही नव्हतं, पण पांढरे असे खडे जास्त होते आणि बारीक बारीक पण खडे जास्त होते. त्यामुळे घोळल्यामुळं कसं होतं पाठीमागं मग बारीक खडे असतात ते राहतात, त्यामुळे आपल्याला ते घोळून पाकडून घेतलेलं बरं असतं. आता 10 ते 12 किलो गहू मी निवडून घेणार आहे, कारण एकदम आपण दळून आणलं की एक 8-15 दिवस आपल्याला बघावं लागत नाही. 8-15 दिवसाचं दळून आणायचं, जास्तीचं दळून आणायचं नाही, कारण की पिठातलं इरं मग जातं. जास्त दिवसाचं पण तुम्ही दळून आणला तर चपात्या अजिबात चांगल्या लागत नाहीत. त्यातलं इरं गेलेलं असल्यामुळे चपातीची चव पण बदलते आणि आपण ज्यावेळी चपाती लाटतो त्यावेळी काटात ती खिसली जाते. त्यामुळं एक 8-15 दिवस होईल एवढंच दळून आणायचं. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता. कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जावा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंट आणि लाईक माझ्यासाठी महत्त्वाच्या असतात. श्री स्वामी समर्थ.